नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आरोग्य विकारांवर तन्वी उपचार या विषयावरती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आणि डॉक्टर मानसी धामणकर मेहेंदळे. आपण दोघींचंही स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण दोघांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर मेधा मेहेंदळे यांना आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार, माधुरी दीक्षित यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना मिळाला. त्यानंतर माधुरी दीक्षित यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजका पुरस्कार, उद्योगश्री, त्यानंतर ज्वेल ऑफ टिसा, ठाणे नवरत्न अशा अनेक बहुमानांनी तन्वी प्रकल्पाला गौरवण्यात देखील आलेला आहे. तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल शाळेच्या संस्थापिका, झुमझॅम झोंबी आणि गोजरी या मराठी आणि डॉटर या हिंदी चित्रपटाच्या निर्मात्या, वृत्तपत्र स्तंभलेखिका, आयुर्वेद संशोधक अशा अनेक क्षेत्रामध्ये राहून देखील तन्वी उद्योगातून सेवाभावी तन्वी हेल्थ कन्सल्टंट त्यांनी घडवले. तन्वी संचालक आयुर्वेद आणि निसर्गोपचार मोफत व्याख्यानं देऊन आयुर्वेद प्रसाराचं कार्य करत असतात. अमेरिका, कॅनडा, बहारीन, दुबई, मलेशिया, सिंगापूर अशा परदेशातही तन्वी औषधांचा प्रचार झालेला आहे. तन्वी हर्बल हेल्थ सिक्रेट ही पुस्तिका आज घरोघरी आजीबाईंच्या बटव्यासारखं आरोग्य मार्गदर्शन करते. लोकांना उत्तम गुण देण्याच्या ध्यासातून त्यांनी केस, त्वचा आणि सर्व आरोग्य तक्रारींवर उपचार करणारी हर्बल तन्वी पॅथी निर्माण केली. तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये फ्री हेल्थ चेकअपची सुविधा देखील उपलब्ध आहे. तन्वी डॉक्टर्स पेशंटची मोफत आरोग्य तपासणी करून तन्वीचं हर्बल नैसर्गिक उपचार सुचवतात. तन्वी घंटाळी ठाणे, इटर्निटी ठाणे, तन्वी सीतास्मृती, RK वैद्य रोड, दादर या ठिकाणी तन्वीची मुख्य क्लिनिक्स आहेत. दर्जेदार गुणकारी तन्वी टॅबलेट्स, लेप, तेल केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. शिवाय www.tanviherbals.com या ॲमेझॉनवर ऑनलाईनमध्ये सुद्धा ते उपलब्ध आहे. तसंच तन्वी ऑफिसमधून घरपोच सुद्धा ही औषधं मागवण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तन्वीनं. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे डॉक्टर मानसी यांना. मी आत्ताच खूप ओळख करून दिली आहे तन्वी प्रकल्प. खरं तर तन्वी प्रकल्पाला तशी ओळखीची वेगळी अशी गरज नाही, कारण आता गेल्या अनेक वर्षांपासून तन्वी हे नुसतं महाराष्ट्रात, नुसतं भारतात नाही तर ते परदेशात देखील जाऊन पोहोचलेलं आहे. मात्र चुटकीभर आपण जसं म्हणतो की तन्वीच्या ज्या टॅबलेट्स आहेत, ह्या टॅबलेट्स घेणं आता लोक जास्त पसंत करायला लागले आहेत दुसरी कुठली औषधं घेण्यापेक्षा. याबद्दल आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया. कसं आहे की तन्वीची सगळी औषधं जी आहेत ती मुख्यतः तत्व पद्धतीने बनलेली असल्यामुळे आपल्याला त्याचा अत्यधिक गुण दिसून येत असतो. की आपल्याला जाणवतं की शरीरामध्ये, रक्तामध्ये ती जलद मिसळतात आणि त्यामुळे लोकांना असं होतं की अरे हो, की आयुर्वेद औषधी सुद्धा आपल्याला इन्स्टंट रिझल्ट देऊ शकतायत, तर मग आपण त्याचा अवलंब का नाही करायचा. तर म्हणजे डोकेदुखी असू दे, ऍसिडिटी असू दे किंवा थकवा असू दे, शरीरामध्ये अशक्तपणा असू दे, या सगळ्यावरती तन्वीशता टॅबलेट्स उत्तम काम करतात. म्हणजे अगदी तुमच्या जवळच्या केमिस्टकडनं तुम्हाला ही सगळी औषधं मिळू शकतात. कसं आहे, आपल्या तन्वीची जी प्रमुख क्लिनिक आहे तन्वी ठाणे आणि तन्वी दादर, इथे आपण रुग्णाचं नाडी परीक्षण करतो, त्यांना आहार विहाराचं योग्य मार्गदर्शन देतो. तसंच सध्याच्या काळामध्ये क्लिनिकला येणं शक्य नसेल तर पेशंटना आपण व्हॉट्सअपवरून, व्हिडिओ कॉलवरून सुद्धा कन्सल्टेशन देत असतो. आणि लोक औषधं वापरून आम्हाला सांगतात की आजार असो कोणताही, तन्वी हर्बलचा उपचार सही, म्हणजे कोणताही आजार असला तरी तन्वीचं फिटनेस किट आम्ही जर वापरलं तर त्याचा आम्हाला उत्तम गुण मिळतोय आणि आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्याची मदत होतीये. आणि म्हणून मी आवर्जून पेशंटना सांगेन की तुम्ही तन्वी शताची 1 गोळी, वातशांतीची 1 गोळी, संथकफची 1 गोळी, तन्वी ज्येष्ठाची 1 गोळी, हे जे चार औषधांचं जे कॉम्बिनेशन आहे ना, ते तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी घ्या. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे वातदोष, पित्तदोष आणि कफदोष आहेत त्यांचं दमन व्यवस्थित होतं आणि आपली इम्युनिटी चांगली राहण्यासाठी यातनं मदत होत असते. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर मेधा यांच्यासाठी आहे. मॅडम, गेल्या 30 वर्षांपासून नुसतं भारतातच नाही तर विदेशातून देखील अनेक लोक तन्वी प्रकल्पाशी जोडले गेले. अनेक पेशंट्सनी तन्वी हर्बलची ही औषधं वापरली आणि अनेकांनी त्याच्यावरचा जो काही आजारावरचा
प्रभावी असा गुण आपल्याला म्हणता येईल तो घेतलेला आहे. या सगळ्यांचे अनुभव तुमच्या गाठीशी आहेत, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. गेली 30 वर्ष ज्या वेळेला मी तन्वी प्रकल्प सुरू केला तेव्हापासून आतापर्यंत सोडलेले पेशंट आहेत आणि त्यांची 3री पिढी आता तन्वीचं औषध घेते आणि ते असं सांगतात की आमची मुलं आणि नातवंड पंतवंड तन्वीमुळे आज निरोगी आहोत आणि हे ऐकताना खूप छान वाटतं. अगदी पार्किन्सनचा कंप असेल तो थांबण्यासाठी किंवा हार्ट ब्लॉकेजेस मेल्ट होण्यासाठी, सोरायसिसच्या जखमा की असह्य खाज असते, सहन होत नाही, अशा वेळेला तन्वीच्या उपचाराने जेव्हा गुण मिळतो किंवा डायलिसिसचे पेशंट्स ज्या वेळेला त्यांचं रोज डायलिसिस, आठवड्यातनं एकदा डायलिसिस असतं, ते हळूहळू महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा होतं, त्यावेळेला त्यांना कळतं की तन्वी उपचार घेऊन किती फरक पडू शकतो. इनफर्टिलिटीचे अनेक पेशंट आहेत की ज्यांना डॉक्टरने सांगितलेलं होतं, सगळे प्रकार करून झालेले होते रासायनिक औषधांचे, तरीही त्यांना गुण येत नव्हता. अशा पेशंटना सुद्धा जेव्हा रिझल्ट मिळाला किंवा आजकाल स्ट्रेस, डिप्रेशन असेल, मुलांची उंची वाढण्यासाठी, बुद्धीसाठी असेल, या प्रत्येक तक्रारीमध्ये अगदी लठ्ठपणा असेल, सांधे गुडघेदुखी असेल, आज हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे गुडघेदुखीचा. तर ह्या सगळ्यावर आज तन्वीची औषधं घेऊन लाखो अभिप्राय पेशंट्सनी आम्हाला पाठवलेले आहेत आणि त्यातनं त्यांनी आम्हाला जे आशीर्वाद दिलेत ती आमची खरी पुंजी आहे. कारण ज्याला बरं नसतं त्यालाच त्याचं खरं महत्व कळतं. जो बरा असतो त्याला लक्षात नाही की हे औषध घेऊन काय फरक पडणार आहे. तन्वी शता घेतल्यावर अनेक पेशंट आम्हाला पहिल्यांदा सांगतात की पहिले 4-5 दिवस आम्हाला काही कळलंच नाही, कारण आम्ही तर फिटच होतो, आम्हाला काहीच त्रास होत नव्हता. पण नंतर हळूहळू त्यांना लक्षात यायला लागतं की अरे दिवसभर मी इतकं काम करतोय, मला फ्रेश एनर्जेटिक वाटतंय, माझी चिडचिड होत नाहीये, संध्याकाळी सुद्धा मी फ्रेश आहे, भूक उत्तम लागते, झोप चांगली येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा दिवस पूर्ण आनंदात गेला. आणि जे आजारी असतात त्यांना तर इन्स्टंटली दिसायला लागतं. म्हणजे आमच्या एका पेशंटनी मला विचारलं होतं की तुम्ही माझ्या आईला काय औषध दिलंय? आई घरात झोपून असायची, काम करू शकत नसायची, आता ती रोज उठते, स्वयंपाकघरात जाते, नवीन नवीन डिश करते, तुम्ही केलं तरी काय की ज्यामुळे तिच्यामध्ये इतका उत्साह संचारला. तर हे सगळं तन्वी शताची जादू आहे. आपण जेव्हा म्हणतो की जादू म्हणजे काय, तर आपलं आरोग्य आणि आपला आहार हीच खरी जादू असते. उत्तम आहार घेतला तर कुठल्याही टॉनिकची गरज लागत नाही, पण आपण तो घेत नाही. आपण जंक फूड खाणार, आपल्याला आयुर्वेदाने सांगितलंय जे खाऊ नका ते आपण खाणार आणि मग आपण वेगवेगळी औषधं शोधत फिरणार. ह्यापेक्षा आयुर्वेदाचा जो मूलमंत्र आहे की आजारीच पडू नये यासाठी टॉनिक घ्या आणि ते सर्वोत्तम टॉनिक म्हणजे तन्वीशता टॅबलेट. आज हजारो लाखो लोक 2 तन्वीशता रोज घेतायत आणि उन्हाळ्यात सकाळ संध्याकाळ घेतायत आणि त्यामुळे ते असं म्हणतात की आम्हाला फारसा आजारच होत नाही, कधी झाला तर बाकीचं तन्वीचं कॉम्बिनेशन आम्ही घेतो आणि आम्हाला लगेच बरं वाटतं. नक्कीच. मानसी मॅडम, आत्ता हा सगळा उन्हाळ्याचा काळ आहे. आत्ताचं जर तापमान आपण मुंबईतल्या तापमानाविषयी बोलायचं म्हटलं तर जवळजवळ 42-45च्या घरात हे तापमान जाऊन पोहोचलेलं आहे आणि अशा काळामध्ये विकारांना आमंत्रण, आजारांना आमंत्रण हे ठरलेलंच असतं. उष्णतेचे अनेक विकार या सगळ्यामध्ये घडत असतात. नेमकं काय आत्ता करायला पाहिजे? तन्वीची कोणती कॉम्बिनेशन्स आहेत जी आत्ता जर वापरली तर या उन्हाळ्याच्या विकारांपासून, आजारांपासून सुटका होऊ शकते? कसं आहे की ऋतूनुसार आपण आपला आहार विहार बदलायचा असतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये वेगवेगळी औषधं जी सांगितलेली आहेत त्याचंच कॉम्बिनेशन आपल्या तन्वी शतामध्ये आहे की ज्यामुळे आपल्या शरीरामधली जी उष्णता असते ना ती कंट्रोलमध्ये राहते. आता कसं आहे, जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे किंवा जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे. जसं बाहेरचं वेदर असणार आहे तसं तुमच्या शरीरात असणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की खूप रखरखीत ऊन आहे तेव्हा कसं जमिनीला भेगा वगैरे पडतात, तसंच आपल्या शरीरामधला जनांश पण कमी होत असतो. मग अशा वेळी दुखी असेल किंवा लघवीला जळजळ असणं, थकवा जाणवणं, चक्कर करणं, अशा अनेक तक्रारी लोकांना जाणवतात. किंवा काही जणांमध्ये उन्हामुळे डोक्यामध्ये साठलेली जी सर्दी असते किंवा कफ असतो तो पातळ होतो, त्यामुळे नाकावाटे सर्दी वाहणे, अशा अनेक तक्रारी, वेगवेगळे त्रिदोषजन्य व्याधी ह्या काळामध्ये उत्पन्न होत असतात. आणि मग अशा वेळी फिटनेस कसा ठेवायचा असा प्रश्न असतो. मग आम्ही प्रत्येकाला असं सांगतो की तुम्ही तन्वी शता हे जे आपलं बेस्ट टॉनिक आहे की त्याच्या 2 गोळ्या सकाळी उपाशीपोटी
2 गोळ्या दुपारी जेवणानंतर आणि 2 गोळ्या रात्री जेवणानंतर, असं पूर्ण म्हणजे एप्रिल मे हे दोन्ही सीझन्स तुम्ही घ्या. म्हणजे तुम्हाला कुठल्याही म्हणजे प्रकारे त्रास होणार नाही, की उन्हाळ्याचा, की चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाहीत किंवा चेहरा लाल लाल होणार नाही, उन्हाचा त्रास होणार नाही. कारण कसं आहे, की आपण प्रोटेक्शन ऑलरेडी यूज केलेलं आहे. जसं पाऊस पडतो तेव्हा आपण छत्री उघडतो का, तर बरोबर. पावसापासून आपलं संरक्षण व्हावं. तसं तन्वीशता टॅबलेट्स तुमच्या शरीरामधल्या त्रिदोषांचं संतुलन योग्य राखून तुमच्या उन्हाळ्यापासून जे काही विकार होतात त्यापासून तुमचं संरक्षण करत असते. उन्हाळ्यामध्ये मी असं म्हणेन, की आपलं तन्वी प्राशम म्हणून जे लिक्विड आहे ते सुद्धा पेशंटनी जर पाण्यात मिक्स करून दररोज 1 चमचा घेतलं तरी त्यांचं म्हणजे आपण म्हणतो ना, एक बूस्टर सारखं त्यांना होईल, की एनर्जेटिक ड्रिंक आहे ते. आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना त्याची टेस्ट खूप आवडते आणि आवर्जून ते कळवतात आम्हाला, की मॅडम आम्ही तन्वी प्राशम तुमच्या वेबसाईटवरनं बाय केलेलं आणि आम्ही ते वापरतोय आणि आम्हाला छान गुण येतोय. सो उन्हाळ्यामध्ये तन्वीशता टॅबलेट्स आणि तन्वी प्राशम हे एक योग्य कॉम्बिनेशन राहील उन्हाळ्यामध्ये आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी. मॅडम आत्ता म्हणजे हा प्रश्न मला खरं तर मेधा मॅडमना विचारायचा आहे. गेल्या संपूर्ण वर्षभराचा जर आपण विचार केला तर तन्वीनं या संपूर्ण कोरोना काळामध्ये लोकांना मार्गदर्शनाचं एक महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर मार्च आणि एप्रिलमध्ये, गेल्या मार्च आणि एप्रिलमध्ये जी काही कंडिशन होती तीच पुन्हा निर्माण होते की काय, अशा पद्धतीची स्थिती आत्ता आहे. आत्ता जर लोकांना टॉनिक स्वरूपामध्ये म्हणा, टॅबलेट स्वरूपामध्ये म्हणा किंवा कोणत्याही स्वरूपामध्ये जर तन्वीचे औषधं वापरायची असतील किंवा मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा काय करायचं असेल तर त्यांनी आत्ता नेमकं काय करायला हवं? कसं आहे सांगते, की कोरोना आला 1 वर्ष झालं. बरोबर. आपण काय शिकलो, तर आपण कोरोना आला आणि गेला हे विसरलो आणि आपण परत सगळं रुटीन चालू केलं. पण ते करताना मास्क लावायला खूप जण विसरले, सोशल डिस्टन्स जे फिजिकल डिस्टन्स पाळायला पाहिजे ते विसरले. आता कोरोनाने 1 वर्ष थांबलो, आपण अजून तर नाही थांबू शकत. मग अशा वेळेला जसं आपल्याला फ्लू झाला, टीबी झाला म्हणून काय आपण सगळे घरात बसून कोंडून घेत नाही, तर आपण त्यातनं मार्ग काढून पुढे जात असतो. आणि हेच आम्ही आमच्या पेशंट्सना शिकवलं आणि आम्ही त्यांना असं सांगितलं, की न चुकता प्रत्येकाने, अगदी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने 2 तन्वीशता, 1 वातशांती आणि 2 तन्वी ज्येष्ठा हे रोज सकाळी 80 पोटी घ्या. आणि आमच्या पेशंट्सनी गेले 1-1.5 वर्ष ते न चुकता नियमित घेत आहेत. आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं, की आज आम्ही त्या वर्ष काळामध्ये सुद्धा ज्यांना खरोखरच महत्वाच्या कामांसाठी बाहेर पडायला लागायचं तेव्हा सुद्धा भीती वाटायची नाही. कारण ते सगळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायचे. हात धुण्यासाठी क्रोटन जॉय, कुकुंबर जॉय, पपई जॉय लोशन वापरायचे. त्याच बरोबरीने मास्क लावायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 तन्वीशता, 1 वातशांती आणि 2 तन्वी ज्येष्ठा प्रत्येकाने घ्या आणि ही मनातनं भीती काढून टाका. याचं कारण तुम्ही मास्क लावत नाही म्हणून तुम्हाला संसर्ग होतोय हे विसरू नका. त्यासाठी मास्क लावणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर संसर्ग झाला तर तुमची इम्युनिटी चांगली असायला हवी, तर त्याने तुम्हाला त्रास होणार नाही. ती इम्युनिटी चांगली ठेवण्याचं काम तन्वीशता, वातशांती, तन्वी ज्येष्ठा करेल. आता हे रोज घेतल्यानंतर कधी मध्ये सर्दी झाली तर आपली संथ कफ म्हणून गोळी आहे, ती 1 किंवा अधिक गोळी सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्या, सर्दी जाईस तो. त्यानंतर परत बंद करा. कणकण वाटली, ताप वाटला तर आपले सगळे पेशंट 2 तन्वीशता दिवसातनं 3 ते 4 वेळा घेतात. ताप गेला की तन्वीचं जे फिवरेक्स म्हणून आपलं औषध आहे ते बंद करतात. आता हे फिवरेक्स हे तापावरच नव्हे तर आपल्याला उष्णतेची कणकण जाणवते, उन्हाळ्यात त्रास जाणवतो, याच्यावर सुद्धा काम करतं. आणि म्हणून महाराष्ट्राला हे औषध मिळावं यासाठी आपलं जे कॅश ऑन डिलिव्हरी ऑनलाईन वरती सुद्धा उपलब्ध आहे, त्याच्यासाठी आपण एक फोन नंबर ठेवलाय 9820075813. आपला नंबर आहे 9820075813. दुसरा तिथलाच आपला ऑनलाईनचा हेल्पलाईन नंबर आहे 9167233863. 9167233863. आणि आपलं ऑनलाईनचं बघणारे संचालक प्रतीक पै यांचा नंबर आहे 9324900029. 9324900029. तेव्हा तुम्हाला तन्वीशताच्या 2 गोळ्या, वातशांतीची 1 गोळी, तन्वी ज्येष्ठाच्या 2 गोळ्या न चुकता सकाळी 80 पोटी घ्या.
तुम्हाला ज्येष्ठ 1 सुद्धा पण पोट साफ नसेल, उष्णता असेल तर 2 घेतल्यात तर उत्तम. हे तुम्हाला संरक्षक कवचासारखं काम करेल आणि हा करोना रोखण्यासाठी खूप मदत करेल. आता ज्याला करोना झालाय असेही पेशंट आपल्याला कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांनी कसा कॉन्टॅक्ट करायचा, तर आता सगळेजण तर काही आपल्या ठाणे आणि दादर क्लिनिकला येऊ शकत नाहीत. मग त्यांच्यासाठी मी आणि डॉक्टर मानसी यांचे जे नंबर आहेत, माझा नंबर आहे 7045589981 आणि डॉक्टर मानसी यांचा नंबर आहे 9769905892. पण फोन करू नका आम्हाला दोघींना, कारण आम्ही रोजचे 500,000 कॉल अटेंड करू शकत नाही. तर त्यासाठी व्हॉट्सअप करा किंवा व्हॉइस क्लिप पाठवा, आम्ही त्याला तुम्हाला नक्की उत्तर पाठवू. आता त्यामध्ये ज्या वेळेला प्लेटलेट कमी होतात त्यावेळेला तन्वी बोरेक्सची एक गोळी सकाळ संध्याकाळ घ्यायची, प्लेटलेट वाढायला खूप छान असा फायदा होतो. ज्या वेळेला ऑक्सिजन लेवल कमी होते अशा वेळेला आपली शतजीवंती म्हणून गोळी आहे, 2 तन्वी शता अर्धी किंवा 1 शतजीवंती चघळून खा, अगदी नक्की तुमचा ऑक्सिजन लेवल वाढायला त्याचा फायदा होईल. हे तुम्ही सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातनं एकदा 2 तन्वी शता अर्धी शतजीवंती हे घेऊन बघा, ऑक्सिजन लेवल नॉर्मलला राहायला फायदा होईल. डायबिटीस सुद्धा या पेशंट्स मध्ये आपल्याला वाढलेला दिसतो, जो काउंट असतो ज्यांना त्रास आहे त्यांचा, तर तो वाढला असेल तर आपलं डायबेट्रॅक जे आहे 2 डायबेट्रॅक सकाळ संध्याकाळ 2 तन्वीशता सकाळ संध्याकाळ हे सुरू करा. म्हणजे जे करोनामुळे साईड इफेक्ट म्हणून जो डायबिटीस वाढतो त्याचे परिणाम होऊ नयेत यासाठी हे काम करतं. आणि करोना वॉरियर म्हणून अनेकांनी सत्कार केला, पण त्यापेक्षा सुद्धा पेशंटनी जे आमचं कौतुक केलं की तुम्ही आमच्या मागे ठाम उभे आहात. आम्हाला तर अनेक पेशंटनी असं सांगितलं की आम्ही आता टेस्ट केल्यानंतर आम्हाला कळतंय की आमच्या शरीरात करोनाच्या अँटीबॉडीज आहेत, ह्या अँटीबॉडीज आहेत म्हणजे आम्हाला करोना होऊन गेलाय, पण आम्हाला कळलं सुद्धा नाही, कारण तन्वी आम्ही रोज घेत होतो. आणि त्यामुळे 2 तन्वी शता 2 तन्वी ज्येष्ठ 1 वातशांती न चुकता आजपासून घ्यायला सुरू करा. हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, ऑनलाईन मागवा, केमिस्टकडे मागा किंवा आपल्या तन्वी क्लिनिकमध्येही मिळेल. तन्वी क्लिनिकला ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी नक्की या. डॉक्टर पुष्कराज हे स्वतः सकाळ संध्याकाळ घंटाळी क्लिनिकला दादरला दर गुरुवारी असतात आणि डॉक्टर पोळही घंटाळीला दुपारी असतात. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला मिळतंय. तन्वीच्या या सगळ्या ज्या काही उपयुक्त अशा पद्धतीच्या औषधं आहेत, गोळ्या आहेत म्हणा, टॅबलेट्स आहेत, आणि या सगळ्या अत्यंत प्रभावी अशा पद्धतीच्या आहेत, जी माहिती आत्ता आपल्याला मिळते. कशा पद्धतीने या सगळ्यावरती काम करायचं आहे, अजूनही खूप सारे प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सर्व आरोग्य विकारांवर तन्वी उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मानसी आणि डॉक्टर मेधा आपल्याला मार्गदर्शन करतात. मानसी मॅडम, त्वचा आणि केस हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, आणि हे खूप छान पद्धतीनं काळजी घेताना आपण सगळ्यांनाच बघतो. मात्र त्याकरता तन्वीची जी काही औषधं आहेत ती कशा पद्धतीनं मदत करू शकतात? खूप छान प्रश्न आहे आणि ह्याची सगळी उत्तरं की जे आपलं PDF बुक आहे तन्वीचं सिक्रेट बुक, त्याच्यामध्ये ही सगळी कॉम्बिनेशन आपण दिलेली आहेत. आणि मी असं सांगेन की ज्यांना ह्याबद्दल माहिती हवी आहे त्यांनी आमच्या ऑफिसमधून ही मराठी PDF पुस्तकाची जरूर मागावी. आणि कसं आहे की आपण जो आहार विहार घेतो त्यांनी आपल्या त्वचेमध्ये जो आपला रंग असतो किंवा एक नितळपणा असतो तो येत असतो. पण आजचं आपलं अन्न तेवढं पौष्टिक आहे का? मग आपल्या चेहऱ्यावरती ग्लो कसा येणार किंवा पिंपल्स सतत येत राहणार का? नाही. मग त्याच्यासाठी औषध म्हणजे तन्वीशता. इतकं म्हणजे पेशंट वापरून सांगतात की ज्या दिवसापासून तन्वीशता वापरायला सुरुवात केली आहे केसांमध्ये फरक पडलाय, केस म्हणजे वाढ छान होतीये, चेहऱ्यावरती पिंपल्स कमी झालेले आहेत, अंडर आय डार्क सर्कल्स जे असतात ते कमी झालेले आहेत, चेहऱ्या काळवण जे असतं ते कमी झालंय. पण त्याच्यासोबतच जी आपली पूर्ण इसेन्शियल्सची जी रेंज आहे की तन्वी स्किन क्रीम, की जे दररोज रात्री झोपताना आपण जर चेहऱ्याला लावलं तर चेहऱ्यावरती जे काळे डाग असतात ते कमी होतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप घाम येतो किंवा चेहऱ्यावरती आपण सोरायसिसचे पॅचेस असतील किंवा खाज येतं, शीतपित्त असतं, तेव्हा जर आपण पपई जॉय लोशन किंवा उपटन जॉय लोशन ह्यांनी जर रोज चेहरा धुतला तर विदिन 7 days आपल्याला एक फरक दिसतो, चेहरा तजेलदार दिसतो किंवा आपण सुरकुत्या ज्या चेहऱ्यावर पडत असतील तर त्या कमी होतात. अशी वेगवेगळी रेंज ऑफ प्रोडक्ट्स आपल्या वेबसाईटवर आपण सगळी त्याची डिटेल माहिती दिलेली आहे की प्रत्येक प्रॉडक्ट कोणती आणि कसं वापरावं. आणि व्हॉट्सअपवर सुद्धा आपण प्रेक्षकांना ह्याचा उत्तम प्रकारे सल्ला देत असतो की समजा तुमच्या डोक्यामध्ये कोंडा झालेला आहे, मग तुम्ही तन्वीचा
कॉम्बिनेशन कसं वापरायचं, मग त्यांना नीट एक्सप्लेन करतो की कोंडा का झालाय, मग आहार विहारात काय बदल करा. आणि तन्वी डॅन्ड्रफ अँड पावडरचा लेप लावायचा आणि अँटी डॅन्ड्रफ हेअर वॉश लोशननी केस धुवायचे. पण त्यासोबत पोटात औषध घ्यायला देतो, कारण समूळ व्याधीचा नाश करायचा असेल तर पोटामध्ये औषध घेणं खूप महत्वाचं असतं. नक्कीच. आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. अगदी शेवटचं 1 मिनिट माझ्याकडे आहे. पण तरीसुद्धा मेधा मॅडम, तन्वी जी काही क्लिनिक्स आहेत, या क्लिनिकमध्ये तुम्ही फ्री चेकअपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि अनेक ठिकाणी सेंटर्स आहेत तन्वीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. याबद्दल जाता जाता थोडंसं ऐकायला आवडेल. नक्की. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुण्याला डेक्कनला किंवा VB खरे अँड सन्स इथे आपलं तन्वीचं सेंटर आहे. त्यानंतर कामटेवाडी नाशिक इथे प्रकाश भोसले यांचं तन्वीचं सेंटर आहे. त्यानंतर गायकवाड मॅडम आणि गायकवाड मॅडम यांचं राजारामपुरीमध्ये आणि कानेटकर यांचं रुईकर कॉलनी कोल्हापूरमध्ये आपलं सेंटर आहे. स्वप्नील जोशी यांचं रत्नागिरीला, तर शिर्के यांचं चिपळूणला सेंटर आहे. चौधरी यांचं पनवेलला सेंटर आहे. स्वाती पाटील यांचं अमरावती नागपूरला सेंटर आहे. अशी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपली सेंटर्स आहेत जिथे आरोग्याचं मार्गदर्शन हे तिथे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने केलं जातं. त्याचबरोबर मुंबईत सुद्धा आपलं अगदी स्टेशन वाईज एक एक ठिकाणी क्लिनिक आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे की घंटाळी, ठाणे आणि दादर इथे एकदा तरी येऊन दाखवून जाण्याची गरज आहे, कारण तिथे आपले प्रमुख डॉक्टर्स असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन व्हॉट्सअपवरती जर आमचा आरोग्य सल्ला घेतला तर अगदी प्रत्येक आजारावर मी आणि डॉक्टर मानसी स्वतः त्याचा फीडबॅकही ठेवू, तुम्हाला उत्तम गुण आला की नाही हेही आम्ही बघू. आणि ही जी व्हॉट्सअपवरती PDF पुस्तिका आहे इंग्लिश, मराठी, हिंदी मधली, तुमच्या भाषेप्रमाणे ती पाठवू. त्यामुळे आरोग्य मार्गदर्शन हे त्यातनं नक्की होईल. तेव्हा ऑनलाईन आपली वेबसाईट व्हिजिट करा, तिथे हेल्थ टिप्स, YouTube आपला तन्वी हर्बलचा चॅनेल आहे तोही बघा आणि आरोग्य उत्तम ठेवा. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन दोन्ही डॉक्टरांनी आज आपल्याला केलेलं आहे. त्याच्यामुळे तन्वीची ही जी काही सगळी औषधं आहेत ती औषधं आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच निर्माण झालेली आहेत. त्यामुळे त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं मार्गदर्शन हवं असेल, उपचार हवे असतील तर आत्ता स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. तुम्हा दोघींचेही खूप खूप आभार. तुम्ही वेळ काढून आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होत्या इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.